पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनात। दृग्दृश्य विवेक या भगवान श्री आद्य शंकराचार्य यांच्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, या ग्रंथाचा अधिकारी कोण इत्यादी माहिती आपण मागील चिंतनामध्ये पाहिलेली आहे। आजपासून आपण या ग्रंथाचा पहिला श्लोक अभ्यास करणार आहोत। क्रमाने आपण एक एक श्लोक अभ्यास करत करत शेवटचा श्लोक जो आपणाला सर्वांना कदाचित माहीत असेल तो म्हणजे भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि, तस्मिन् दृष्टे परावरे, या 31 नंबरच्या श्लोकापर्यंत आपण अभ्यास करणार आहोत। काही पाठामध्ये या 31 श्लोकच्या ऐवजी काही जास्त श्लोकही दिसतात, परंतु आपण एक आपल्या समोर असलेला हा जो ग्रंथ आहे याला प्रमाण मानून 31 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत। दृक दृश्य विवेक असे 3 शब्द या ग्रंथाच्या नावामध्ये आहेत आणि पूर्ण ग्रंथभर म्हणजे 31 श्लोकामध्ये हाच विषय सविस्तरपणे मांडलेला आहे। अशा प्रकारचे वेदांताचे ग्रंथ जर आपण अभ्यासले तरच आपल्याला श्री ज्ञानेश्वरी म्हणजे काय किंवा श्री ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलं आहे, हरिपाठामध्ये काय लिहिलं आहे हे लक्षात येऊ शकते। सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये लोक जे अभ्यास करतात ते डायरेक्ट श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास करतात, परंतु जोपर्यंत वेदांताची परिभाषा समजावून देणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास नाही तोपर्यंत श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये काय आहे हे कळणं तसं अवघड आहे। म्हणून काही प्रकरण ग्रंथ आपण अभ्यास करायला पाहिजेत। या वेदांतांच्या ग्रंथांमध्ये पंचीकरण, दृग्दृश्य विवेक, पंचदशी, हस्तामलक, विचारसागर असे अनेक ग्रंथ आहेत। त्यातील काही ठराविक ग्रंथांचा जरी आपण अभ्यास सखोल करू शकलो तरच आपल्याला श्री ज्ञानदेवांनी लिहिलेली श्री ज्ञानेश्वरी यामध्ये असलेलं गूढ ज्ञान लक्षात येऊ शकतं। अर्थात ते ज्ञान आपल्याला लक्षात येण्यासाठी त्यांची कृपा असणं नक्कीच अपेक्षित आहे। ज्या व्यक्तीचं आयुष्य फक्त घरदार, बायका, पोरं आणि नातेवाईक यांच्यामध्ये रमण्यामध्ये जातं त्यांना हे ग्रंथ ऐकणं, वाचणं किंवा त्यातला अभ्यास करणं याचा खरं पाहिलं तर काहीच उपयोग नसतो। ते दिसतात की ग्रंथ ऐकतायत, वाचतायत किंवा अभ्यास करतायत, परंतु जीव हा या बाकीच्या लोकांमध्येच गुंतून पडलेला असल्यामुळे या ग्रंथांचा त्यांना उपयोग काहीही नाही। ते फक्त टाइमपास म्हणून सुरू आहे असं समजायला काही हरकत नाही। तुम्ही जर त्याच वर्गातले असाल तर तुमच्यासाठी हा ग्रंथ असून नाही असं समजायला काही हरकत नाही, परंतु असं तुमचं होऊ नये। तुम्ही मनुष्य देह किती दुर्मिळ आहे याचा विचार करावा। आपल्या स्वतःच्या अत्यंत जवळ असणाऱ्या बायको, नवरा, मुलं बाळांपेक्षा सुद्धा जन्ममरणाचा फेरा हा अत्यंत वाईट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं तरच तुम्ही याच्यातून बाहेर पडण्यासाठी खऱ्या रीतीने प्रयत्न कराल। तोपर्यंत तुमचा जो काही अभ्यास सुरू आहे हा फक्त देखावा म्हणून आहे। असा देखावा तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्हाला सद्गुरू, शास्त्र, ईश्वर हे बळ देवोत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि तुमची गती खऱ्या रीतीने अत्यंत शुद्ध भावाने, पवित्र भावाने, अजिबात
जीवावर लबाडी न करता हो, अशी प्रार्थना करून आपण या ग्रंथाचा अभ्यास सुरू करतो. या ग्रंथाचा पहिला श्लोक, रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तयः साक्षी दृगेव न तु दृश्यते. संस्कृत श्लोक आहे. एकूण 31 श्लोक. तुम्ही सर्वजण या ग्रंथाचा अभ्यास करून प्रत्येक वेळेस यावं, म्हणजे आपल्याला या विषयामध्ये अजून जास्त सखोल अभ्यास करता येईल. रूपम दृश्यम लोचनम दृक्, पहिल्या श्लोकाचा पहिला पूर्वार्ध. रूपम दृश्यम लोचनम दृक्, 4 शब्द आहेत. एक म्हणजे रूप, दुसरा शब्द आहे दृश्य, तिसरा शब्द आहे लोचन आणि चौथा शब्द आहे दृक्. दृश्य आणि दृक् हे 2 शब्द जे ग्रंथाचे नावामध्येच आलेले आहेत, असे या पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये आहेत. दृक् आणि दृश्य. रूप आणि लोचन असे 2 एक्स्ट्रा शब्द त्याच्यामध्ये आहेत, जे ग्रंथाच्या नावात नाही. ग्रंथाच्या नावामध्ये दृक्, दृश्य आणि विवेक असे 3 शब्द आहेत. तर आपण याचा क्रमाने आता अभ्यास करणार आहोत. रूप, दृश्य. रूप हे काय आहे? दृश्य आहे. लोचनम दृक्, आणि लोचन म्हणजे डोळा. लोचन, डोळा, नेत्र हे समानार्थी शब्द आहेत. तर डोळा हा दृक् आहे. रूप हे दृश्य आहे, डोळा हा दृक् आहे. असा सरळ सरळ या पहिल्या भागाचा अर्थ आहे. रूप दृश्य, डोळा दृक्. या सरळ अर्थ केल्याने काय लक्षात येतं? दृक् या शब्दाचा अर्थ द्रष्टा असा अर्थ तयार होतो. सरळ सरळ आपण अर्थ पाहिल्यामुळे दृक् या शब्दाचा अर्थ काय होतो? द्रष्टा, म्हणजेच पाहणारा किंवा जाणणारा. जाणणारा, पाहणारा, द्रष्टा हे दृक् या शब्दाचे अर्थ आहेत. म्हणून रूप दृश्य, रूप हे दृश्य आहे आणि डोळा किंवा नेत्र हे पाहणारे आहे, म्हणजे जाणणारा आहे, म्हणजेच द्रष्टा आहे. असा या पहिल्या चरणातला अर्थ आहे. रूप दृश्य लोचनम दृक्. आता या रूप या शब्दामध्ये आपण काय काय घेता येतं? रूप, आपण रूप जगामध्ये अनेक पाहतो. जगामध्ये रूप जे पाहतो, या रूपाविषयी पुढील श्लोकामध्ये पुन्हा अभ्यास येणार आहे. तर आपल्याला या पुढच्या रूप या विषयांचा अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला या श्लोकावर पुन्हा एकदा पूर्ण चरणाचा विचार करायला पाहिजे. तद दृश्यम दृक्तु मानसम. तद म्हणजे ते, म्हणजे डोळा. दृश्यम, डोळा हे दृश्य आहे. दृक्तु मानसम म्हणजे मन हे जे आहे हे दृक् आहे, म्हणजे मन हे जाणणारा, पाहणारा, द्रष्टा आहे. दृश्याधिवृत्तय साक्षी. आता धी म्हणजे बुद्धी आणि वृत्ती म्हणजे बुद्धीची वृत्ती. सर्व बुद्धीच्या वृत्ती ह्या दृश्य आहेत आणि त्यांना पाहणारा, त्यांना जाणणारा, त्यांना द्रष्टा साक्षी आहे. दृगेव न तु दृश्यते. आणि खरा जो जाणणारा, पाहणारा किंवा द्रष्टा आहे त्याला दृश्य करता येत नाही. असा हा एकूण श्लोक आहे. रूप, पाहणारा डोळा, म्हणून रूप हे दृश्य, डोळा हा द्रष्टा. पुढे मन हा द्रष्टा आणि डोळा हा दृश्य. त्याच्या पुढे बुद्धिवृत्ती ही दृश्य आणि साक्षी हा द्रष्टा. आणि साक्षीला कोणीही दृश्य करू शकत नाही. अशा रीतीने या श्लोकाची मांडणी आहे. पहिला श्लोक. तुम्ही या सगळ्या विचारामध्ये हे एक लक्षात घ्या की रूप म्हणजे काय आणि लोचन म्हणजे काय, मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, साक्षी म्हणजे काय, याचा थोडक्यात थोडाफार आपल्याला अभ्यास माहीत आहे. त्यामुळे इथे काही असं नाहीये की ह्याच्यातले प्रत्येक शब्दाचा आपल्याला एकदम सखोल विचार करणं किंवा त्याचं बुद्धी म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नाही म्हणून त्याचा पुन्हा बुद्धीचा अभ्यास करणे अशी काही गरज नाहीये सध्या. कारण की जवळजवळ हे सगळे शब्द तुम्हाला आधीच माहीत आहेत. म्हणजे मन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. परंतु तरी सुद्धा आपल्याला श्री
आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या पद्धतीप्रमाणे याचा विचार करावा लागणार आहे। दृक आणि दृश्य या दोन शब्दाचा आपण पहिल्यांदा विचार। दृश्य म्हणजे काय? दृश्य कशाला म्हणतात? जे जे जाणण्याच्या कक्षेत येतं, जे जे पाहण्याच्या कक्षेत येतं त्याला दृश्य असं म्हणतात। जेवढं काही तुम्ही काही घ्या जे तुमच्या जाणण्याच्या कक्षेत येईल, आता पाहण्याच्या कक्षेत येईल असं म्हणण्यापेक्षा जाणण्याच्या कक्षेत येईल म्हणणं जास्त योग्य आहे। जे जे जाणण्याच्या कक्षेत येतं ते सगळं दृश्य या वर्गात जातं। काही असो जे जाणण्याच्या कक्षेत येईल। मग जाणण्याच्या कक्षेत काय काय येतं याचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल। पुढे जाणण्याची रीत जी आहे यामध्ये जाणण्यासाठी कोणीतरी जाणणारा असावा लागतो आणि जो कोणी जाणणारा आहे त्याला दृक असं म्हणतात। दृक हा जाणणारा असतो, ज्याला तो दृक जाणतो त्याला दृश्य असे म्हणतात। म्हणून दृश्य आणि दृक या दोन शब्दांची व्याख्या नीट पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे। दृक म्हणजे जाणणारा, दृश्य म्हणजे ज्याला जाणायचे ते। दृश्य म्हणजे ज्याला जाणायचे ते, जाणण्याच्या कक्षेत आलं त्याला म्हणायचं दृश्य। आता जो जो पदार्थ दृश्य असेल तो दृक असेल का? म्हणजे ज्याला जाणायचंय तो पदार्थ दृश्य या व्याख्येने आपण आधीच विचार केला। आता जो पदार्थ आपण पाहतो तो पदार्थ पाहणारा असू शकत नाही। ज्या पदार्थाला आपण पाहतो तो पदार्थ पाहणारा असू शकत नाही। म्हणजे उदाहरणार्थ हे फूल आहे, हे फूल आपण पाहतो म्हणजे हे फूल द्रष्टा असू शकत नाही, म्हणजे हे फूल दृक नाही। ह्या फुलाला आपण पाहतो म्हणजे ह्या फुलाला आपण जाणतो, म्हणून हे फूल दृश्य या वर्गात जात आणि फूल दृक या वर्गात जात नाही। फूल हे दृक, द्रष्टा, जाणणारा, पाहणारा होत नाही। सर्वसाधारणपणे आपण आता असा विचार केला, तुम्ही जेवढे पदार्थ पाहता, घर, टेबल, खुर्ची, सतरंजी, तुम्ही जेवढे जेवढे पदार्थ पाहताय हे कुठलेही पदार्थ दृक या वर्गात जात नाही। हे पदार्थ कधी पाहणारे होत नाही। जो पदार्थ दृक या वर्गात नाही म्हणजे दृश्य या वर्गात आहे तो पदार्थ जड असतो। दृश्य पदार्थ हा नेहमी जड असतो। आता रूपवान पदार्थ, ज्या ज्या पदार्थांना रूप आहे हे सर्व पदार्थ दृश्य या वर्गात आहे आणि जेवढे पदार्थ दृश्य या वर्गात आहेत तेवढे सगळे जड आहेत। या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखादं रूप पाहता तेव्हा त्याला पाहणारा डोळा आहे। मग डोळा पाहतो, आपण म्हणतो मी माझ्या डोळ्याने पाहिलं। जेव्हा आपण डोळ्याने पाहतो तेव्हा डोळा हा आपण द्रष्टा धरलेला आहे। सर्वसामान्य मनुष्याची जी गती आहे ही एवढीच आहे। कोणाला जरी विचारलं की कोण पाहतं तर लोक सांगतात डोळा पाहतो, म्हणजे डोळ्याने पाहता येतं एवढंच जगात लोकांना माहित आहे। सर्वसाधारण माणसांना, सर्वसाधारणपणे सर्वांनाच एवढं माहित आहे की पाहणं कशाने होतं? डोळ्याने, म्हणजे डोळ्याने पाहतो एवढंच कळतं। म्हणजे डोळा दृक आहे किंवा डोळा हा द्रष्टा आहे, पाहणारा आहे, जाणणारा आहे, हासा लोकांचा ठाम निश्चय। डोळ्याला सर्वजण दृक समजतात आणि पहिल्या भागामध्ये असंच लिहिलेलं आहे की रूपम दृश्यम लोचनम दृक। म्हणून पहिल्या चरणामधला पूर्वार्ध इथे आपल्याला डोळ्याला द्रष्टा म्हणणं याला प्रमाण आहे। परंतु पुढच्या भागामध्ये काय हे महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणतात की डोळाच पाहतो तेव्हा त्याच्यावर सखोल विचार करणं गरजेचं आहे। जेव्हा त्याच्यावर सखोल विचार होतो म्हणजे पुढचा अभ्यास होतो तेव्हा असं लक्षात येतं की डोळा हा सुद्धा दृश्य आहे आणि डोळ्याला पाहणारं मन आहे। म्हणजे मन हा द्रष्टा होतो, मन हा द्रष्टा झाल्यामुळे डोळा हा दृश्य या वर्गात गेलाय। डोळा दृश्य झाला, पूर्वी डोळा दृक होता। आता इथे अडचण तयार अशी होते, जो पदार्थ पूर्वी दृश्य होता तो पदार्थ कधीही दृक होऊ शकत नाही हे आपल्याला आधी कळलंय।
जो पदार्थ दृश्य आहे तो जडच आहे हे आपल्याला कळलंय. परंतु जो पदार्थ पूर्वी दृक होता तो पदार्थ दृश्य कसा होईल? दृश्य पदार्थ दृक होत नाही हे नक्की. दृश्य पदार्थ कधीही दृक होत नाही. कधीही दृश्य दृक नसतं. दृश्य हे सदैव जड असतं. हे दोन गोष्टी आपण पाहिल्या. परंतु दृक म्हणजे द्रष्टा, दृक हा पदार्थ दृश्य होऊ शकतो का? तर या ठिकाणी तसं झालंय. दृक म्हणजे द्रष्टा हा दृश्य होतो का? तर या ठिकाणी जो डोळा आपण दृक समजत होतो तो झाला दृश्य. डोळा काय झाला? दृश्य झाला. मग डोळा दृश्य झाल्यामुळे आता अडचण आली. मग डोळा जर दृश्य झाला तर तो मुळात आता जड झाला. तो जड झाल्यामुळे अधिक एकदा दृश्य पदार्थ ठरला की तो द्रष्टा होत नाही. आपण आधी विचार काय केलाय? ज्या पदार्थाला तुम्ही दृश्य ठरवाल तो पदार्थ कधीही द्रष्टा होत नाही. एवढं नियम लक्षात ठेवायचा की जो पदार्थ दृश्य आहे तो कधीच द्रष्टा होत नाही. डोळा आधी आपण द्रष्टा समजलो, परंतु जेव्हा आपल्याला हे कळलं की डोळा हा दृश्य आहे आणि मन हा द्रष्टा आहे, तेव्हा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की द्रष्टा समजलेला डोळा, आपण ज्याला द्रष्टा समजलो तो डोळा आता दृश्य या वर्गात गेला आणि दृश्य या वर्गात गेल्यामुळे तो पुन्हा द्रष्टा होऊ शकत नाही. म्हणून डोळा हा कधीही द्रष्टा होऊ शकत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. पण पहिल्या चरणामध्ये तर असं दिसतं की डोळाच द्रष्टा आहे. मग आता खरं काय? आता प्रश्न निर्माण झाला. पहिल्या चरणामध्ये डोळा द्रष्टा म्हटलंय, दुसऱ्या चरणामध्ये डोळ्याला दृश्य म्हटलंय. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याला म्हटलं की हा मनुष्य ब्राह्मण आहे, आपण म्हटलं वा छान आहे. पुढच्या क्षणाला म्हटलं हा मनुष्य क्षत्रिय आहे. तुम्हाला असं कसं काय? पहिल्या वाक्य तुम्ही म्हणता की हा ब्राह्मण आहे आणि दुसऱ्या वाक्यात म्हणता हा क्षत्रिय आहे. मग ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे? इथे अडचण निर्माण. अलग लक्षात. तुम्हाला हे ऐकायला बरं वाटतंय, पण तो अडचण लक्षात आली का काय झाली? हे असं म्हटल्यामुळे काय अडचण आली? रूपम दृश्यम लोचनम दृक तद दृश्यम दृक्तु मानसम असं म्हटल्यामुळे अडचण काय आली ही महत्वाची आहे. काय अडचण निर्माण झाली? खंडन नाही झालं, भ्रांती निर्माण झाली आपल्याला. मग हे खरं आहे का ते खरं आहे? तुम्ही दुसऱ्याला खरं मानताय म्हणून तुम्हाला भ्रांती नाही, पण आम्ही म्हणतो की पहिलं खरं आहे मग भ्रांती आहे. अलग लक्षात. तुम्ही लगेचच मान्य केलं पुढचं, म्हणजे तुम्ही पहिल्याला लगेच खंडित करून टाकलं. तुम्ही पहिलं खंडित केलं आणि दुसरं मंडन केलं तर तुम्हाला ठीक आहे, भ्रांती नाही. परंतु असं का? असं कसं काय? आधी तुम्हीच म्हटले ना द्रष्टा आहे, मग तुम्हीच परत दृक त्याला म्हणता आणि परत त्याला दृश्य म्हणता. मग असं कसं जमेल? पहिल्यांदा डोळ्याला म्हणायचा हा द्रष्टा आहे आणि दुसऱ्या लगेचच पलटी खायची म्हणायचा हा दृश्य आहे. म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे. बरोबर ना? या ठिकाणची अडचण लक्षात घ्या की पहिल्या चरणामध्ये जेव्हा डोळ्याला आपण द्रष्टा म्हणलं, डोळा पाहतो, डोळ्याने दिसतं, डोळ्याने पाहतो. मग कोण नाही म्हणताय? सगळेच म्हणतात डोळ्यानेच पाहतो आपण. तुम्ही जर म्हटले नाही डोळ्याने पाहत नाही आपण, तुम्ही म्हणा बरं आता मी डोळ्याने पाहत नाही असं म्हटलं तर असं कोणीच म्हणू शकत नाही की मी डोळ्याने पाहत नाही. आपण कशाने पाहतो? पाहणारा कोण आहे? डोळा आहे. मग तुम्हीच मान्य केलंय ते डोळा आहे म्हणून पहिल्या चरणात मान्य आहे. प्रत्येक जण म्हणतो मी डोळ्याने पाहतो, म्हणजे द्रष्टा कोण आहे? पाहणारा कोण आहे? डोळाच आहे. रूप पाहणारा कोण आहे? डोळा आहे. रूप पाहण्यासाठी डोळा पाहिजे आणि डोळा पाहण्यासाठी रूप पाहिजे. रूप पाहायला डोळा पाहिजे. कुठलंही रूप, म्हणजे फुल हे जसं रूप आहे, फुल हे रूप आहे, हे रूप पाहायला डोळा पाहिजे. पण या डोळ्याला पाहायला मन पाहिजे. अलग लक्षात. कशासाठी काय पाहिजे? डोळा पाहायला डोळ्याचा उपयोग नाही. डोळा कशाने काय दिसतं हे लक्षात. रूप, कुठलंही रूप पाहायचं असेल तर डोळा पाहिजे. पण डोळ्याला जर पाहायचे असेल तर मात्र मन पाहिजे. मनाने डोळा जाणता येत. कसं जाणता येत त्याचा पुढे आपण अभ्यास करणारच आहोत. परंतु सध्या हे लक्षात घ्या की आपण जो डोळा पाहतो आहोत हा डोळा, आता पाहणं म्हणजे काय? आपल्याला एक पाहणं हा शब्द म्हटलं
की आपल्याला फक्त असंच दिसतं की डोळ्याने जे दिसतात पद्धत अशा 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 प्रकारे दिसलं पाहिजे. म्हणून पाहणे हा शब्द घेण्याच्या ऐवजी जाणणे असा एक शब्द घ्यावा. जाणणं म्हणजे फक्त पाहणं असं न घेता, कारण फक्त पाहणं घेतलं म्हणजे काय होतं, स्थूल रूपाने जसे आपण पाहतो असंच वाटतं. म्हणून जाणणे शब्द घेतलं की जाणणे या कक्षामध्ये पाहण्याची क्रिया येते आणि बाकीचे सगळे जाणण्याच्या क्रिया येतात. म्हणून जाणणारा जो आहे तो डोळा, पण डोळा काय जाणतो? डोळा सर्व रूप जाणतो. आणि या डोळ्याला कोण जाणतं? तर डोळ्याला मन जाणतं. म्हणून या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. एक आहे रूप, एक आहे डोळा आणि एक आहे मन. मग ह्याच्यातलं तिघांपैकी रूप हे दृश्य आहे, यात काही वादच नाही. परंतु इथे असलेला डोळा आणि मन हे ह्यांच्यामध्ये काय होतंय बघा. डोळा पूर्वी दृक होता. जेव्हा तो रूपाला पाहतो तेव्हा तो दृक होतो. जेव्हा आपण रूप आणि डोळा यांचा विषय करतो तेव्हा तो दृक आहे. आणि जेव्हा मन आणि डोळा यांचा विचार करतो तेव्हा तो दृश्य होतो. म्हणजे अडचण कोणाची या तिघांमध्ये? आता मनाच्या पुढे आपण सध्या विचार नाही करत आहे. आता मन डोळा आणि रूप दृश्य आहे, त्याचा प्रश्न नाही. मन दृक ठरवलंय, त्याचाही प्रश्न नाही. पण मधला जो डोळा आहे हा डोळा एकदा दृश्य आहे, एकदा दृक आहे. एक पदार्थ एकदा दृश्य एकदा दृक असा होऊ शकतो का? म्हणजे तो कधी कधी दृश्य होतो आणि कधी कधी दृक असतो, असं होईल का? झालंय ना, आत्ता होतंय ना. आत्ता काय होतंय इथे? या तिघांचा विचार केल्यानंतर एकदा डोळा काय होतोय, एकदा दृक होतोय आणि एकदा दृश्य होतोय. म्हणजे पहिल्यांदा तो दृक आहे म्हणजे द्रष्टा आहे आणि दुसऱ्यांदा तो दृश्य आहे. एकच डोळा असा 2 वर्गात जाऊ शकतो का? नियमाप्रमाणे जो दृक आहे तो दृकच पाहिजे आणि जे दृश्य आहे ते दृश्यच पाहिजे. दृक आणि दृश्य दोघं एकच नाही होऊ शकत. पण डोळा तर असा होतोय. म्हणजे हीच सगळ्यात मोठी अडचण आहे आणि अख्खं जग इथेच फसलेलं आहे. बाकी काहीही अडचण नाही. डोळा जर कायम दृक असता तर अडचणच नव्हती. डोळा जर कायम द्रष्टाच असता तर अडचणच नव्हती. मग काय प्रश्न नव्हता. अज्ञानी लोकांना काय वाटतं? जे अज्ञानी आहेत, ज्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, दृक दृश्य विवेकशी काही घेणं देणं नाही, त्या लोकांना काय वाटतं? डोळा कायम दृक, म्हणून त्यांचा प्रश्न नाही. अज्ञानी लोकांना डोळा हा कायमच द्रष्टा वाटतो, म्हणजे दृक वाटतो, म्हणून त्यांचाही प्रश्न नाही. आता ज्ञानी लोकांना डोळा कायम दृश्य वाटतो, म्हणून त्यांचाही प्रश्न नाही. राहिले मध्ये आपण. आपला प्रश्न आहे की डोळा दृक आहे का दृश्य आहे? डोळा दृक का दृश्य? म्हणून आपल्यासाठी हा विवेक आहे. विवेक केव्हा येतो? विवेक तेव्हा येतो जेव्हा 2 विरुद्ध धर्म किंवा 2 विरुद्ध पदार्थ, वेगळे पदार्थ काहीतरी कारणाने एकत्रित होतात. समान पदार्थांमधलं एकीकरण, यामध्ये विवेक करायची गरज नसते. उदाहरणार्थ पाण्यामध्ये दुसरं पाणी टाकलं, म्हणजे एक बादली भर पाण्यामध्ये आपण परत 1 ग्लास पाणी ओतलं, तर तिथे विवेक करायची काही गरज नाही. परंतु 1 घागरभर दुधामध्ये अर्धी घागर पुन्हा पाणी टाकलं तर तिथे विवेकाची गरज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी मिश्रित ते दूध आहे हे ओळखणं गरजेचं आहे. किंवा गहू घेतले आणि गव्हामध्ये जर आपण खडे टाकले तर गहू आणि खडे हे वेगवेगळे करणं गरजेचं आहे. किंवा धान्य आणि त्याच्यावर असलेला भुसा, फलकट, तर त्यावेळेस तिथे वेगवेगळं करणं गरजेचे आहे. कारण भुसा आणि धान्य हे 2 वेगवेगळे पदार्थ आहेत, पण ते एकत्र झाले. जेव्हा भिन्न पदार्थ एकत्र होतात तेव्हा विवेकाचा प्रश्न असतो. समान पदार्थ एकत्र येतात तेव्हा विवेक करण्याचा प्रश्न नाही. विवेक केव्हा लागतो? विवेकची गरज केव्हा आहे? डोळा जर दृश्यच असता प्रश्नच नाही काही. डोळा जर दृश्यच असता तर काहीही प्रश्न नाही. डोळा जर फक्त दृकच असता तरीही काही प्रश्न नाही. आणि म्हणून या 2 लोकांना काहीच प्रश्न नाहीये. अत्यंत मूर्ख माणसं जे डोळ्यालाच खरं मानतात आणि डोळ्यानेच पाहतो असं म्हणतात, त्यांनाही प्रश्न नाहीये. त्यांना विवेकाची गरज नाहीये. आणि ज्यांना डोळा हा दृश्यच आहे असा ठाम निश्चय आहे त्यांना सुद्धा याची गरज नाही.
आणि राहिलो मधल्या लोकांना मात्र याची गरज आहे. तुम्ही एक नक्की पक्क ठरवून घ्या की डोळ्याने तुम्ही पाहता का नाही पाहत. तुम्ही ऐकलंय ठीक आहे की डोळा हा दृक आहे आणि नंतर डोळा हा दृश्य आहे, पण तुम्ही पक्क तुमच्या आतमध्ये ठरवून घ्या की डोळ्याने पाहतो का नाही पाहतो. मग इथून पुढे तुम्ही काय म्हणणार, डोळ्याने मी माझ्या डोळ्याने पाहिलं म्हणणार का मी माझ्या डोळ्याने पाहत नाही म्हणणार, काय म्हणणार काय. अशी अडचण आहे. सामान्य माणसाकडे गेलं तर काय त्याला अडचण आहे का काही. तुम्ही कुठल्याही सामान्य माणसाकडे जाण, त्याला हे फुल दाखवा, सांग कशाने पाहिलंय, हे कशाने पाहिलं, डोळ्याने पाहिलं. तुम्ही म्हटलं डोळा पाहतच नसतो, असं जर म्हटलं तर तो म्हणेल ठीक आहे जातो आता. हे लक्षात घ्या की आपण जे काही पाहतो आहोत ह्या पाहण्यामध्ये सामान्य माणसाला प्रश्नच नाही, अडचणच नाहीये काही. सामान्य माणसाचा प्रश्न नाहीये काही. तुम्हाला प्रश्न आहे का. तुम्हाला शंका असावी की मी जे पाहतो हे डोळ्यानेच पाहतो का नाही पाहतो. तुम्हाला समोर महाराज दिसतात, हे महाराजांना तुम्ही कशाने पाहताय आता. ठाम निश्चय आहे का तुमचा ठाम निश्चय आहे का की तुम्ही डोळ्यानेच महाराजांना पाहताय. जर डोळ्यानेच पाहताय तर प्रश्न नाही काही, मग अडचणच नाही तुम्हाला काही. तुम्ही डोळ्याने पाहताय का नाही पाहताय महाराजांना. डोळ्यानेच पाहता का, कसे पाहता. हे तर फक्त आपला हवेत पाहणारा तो वेगळाच आहे, पाहणारा वेगळाच आहे, जाणणारा वेगळाच आहे, तो कुठेही माहित नाही. पाहणारा वेगळाच आहे तर मग डोळे झाकून बघा दिसतो का मी. डोळा जो आहे या डोळ्याने आपण समोर जे पाहतो, आपल्याला जे दिसतं यालाच आपण अनंत जन्म सत्य समजत आलोय. जे पाहतो ते डोळ्याने पाहतो, जे डोळ्याने पाहतो त्यालाच आपण खरं समजतो. डोळा हाच आपल्यासाठी अनंत जन्मांपासून दृक आहे. डोळा कधीपासून दृक झालाय आपल्याला. आज हा डोळा दृक झालेला नाही, म्हणजे ह्या डोळ्याला दृक किंवा द्रष्टा आपण आज समजत नाहीये. अनंत जन्मापासून आपण याला दृक समजत आलो आणि अनंत जन्मापासून दृक समजत आल्यामुळे आपल्याला नक्की लक्षात येत नाही की तो दृक आहे का द्रष्टा आहे. आता हे आपण वाचलं ऐकलं किंवा बरेच दिवस आपण काही चिंतन ऐकतो, त्याच्यामधून आपल्याला लक्षात आलं की द्रष्टा हा खरा डोळा नाहीये, परंतु त्याच्यावर आपण विवेक करू शकलेलो नाही. विवेक करण्याची गरजच काय असाही प्रश्न आपल्याला आलेला नाही. डोळा खरंच पाहतो का याच्यावर विवेक करायची गरज का वाटली नाही. कारण की विवेक करण्यासाठी जी पहिल्यांदा गरज असते म्हणजे तो पदार्थ मिश्रण केलेला असावा लागतो. तसा हा जो पदार्थ म्हणजे डोळा हा 2 वर्गात गेल्यामुळेच आपल्याला त्याची विवेक करायची गरज. या फुलाबद्दल विवेक करायची काहीच गरज नाही, कारण हे जे फुल आहे हे काय आहे, हे दृश्य आहे, ठाम आहे. या फुलाने मला पाहिलं असं तुम्ही म्हणाल. या फुलाने मला पाहिलं आणि मी फुलाला पाहिलं असं आपण म्हणू का. मी फुलाला पाहिलं म्हणजे माझ्या डोळ्याने फुलाला पाहिलं आणि डोळ्याने मला ह्या फुलाने माझ्या डोळ्याला पाहिलं असं होईल का. असं होणार नाही. म्हणजे फुल या पदार्थावर विवेक करायची गरज राहिली नाही. दृश्यसाठी हे फुल दृश्यच आहे, यात काहीही कुठल्याही प्रकारचा आपल्याला संदेह नाहीये. फुल हे दृश्यच आहे. आता फुलाबद्दल ठीक आहे, हे घर, हा फोटो, हा फॅन, हे सगळे दृश्यच आहे, याबद्दल आपल्याला काहीच वाद नाही. यांच्याबद्दल विवेक करायची आपल्याला काहीच गरज नाही. परंतु तुम्ही मला पाहताय आणि मी तुम्हाला पाहतोय, इथे मात्र विवेकाची गरज पडू शकते. कारण आपण म्हणतो मी त्याला पाहिलं आणि त्याने मला पाहिलं. या शरीरामध्ये सुद्धा फक्त डोळ्याविषयीच आपल्याला काही अडचण नाही, बाकीच्या पदार्थांविषयी काही शोध लावायची गरज नाही. जसं हाताने दुसऱ्याला पाहिलं नाही, माझ्या हाताने मी दुसऱ्या माणसाला पाहिलं असं होत नाही. म्हणजे हाताविषयी सुद्धा प्रश्न नाही, कारण हात हा दृश्यच आहे. कुठल्याही व्यक्तीचं शरीर हे आपल्याला दृश्य आहे, परंतु डोळा मात्र अडचणीत आला. माणसाचं शरीर जे आहे हे शरीर दृश्यच आहे, कारण आपण त्याला पाहतो. कुठल्याही माणसाचं शरीर जरी आपण पाहिलं, एखादा जीव जो आहे त्याचं शरीर आपण जर पाहिलं तर त्याच्याविषयी आपल्याला काही अडचण नाही, कारण ते दृश्य हे पक्क माहिती. परंतु त्याचे डोळे जे आहेत ते डोळे आपल्याला पाहतात, म्हणून त्याचे डोळे आपल्याला जरी दृश्य असले तर त्याच्या दृष्टीने त्याचे डोळे म्हणजे दृक आहेत. जसं माझे डोळे तुम्हाला दिसतात, म्हणजे माझे डोळे तुमच्यासाठी काय आहेत, दृश्य आहेत.
आणि माझे डोळे तुम्हाला पाहतात म्हणजे माझ्यासाठी ते काय दृक आहेत. माझ्या डोळ्याने मी तुम्हाला पाहतो म्हणजे माझे डोळे दृक झाले, तुमचे डोळे माझ्यासाठी दृश्य झाले. पण उलट केलं, तुमच्याकडून जर बघितलं तर तुमचे डोळे दृक आहेत आणि माझे डोळे दृश्य आहे. एकच पदार्थ दृश्य आहे का दृक आहे. म्हणजे आपण जेव्हा बाह्य भागात विचार केला तेव्हा असं लक्षात येतं. आता दुसऱ्याचा विचार सोडून दिला, आपण स्वतःकडे जर आलो तर या डोळ्याला पाहणार कोण आहे, या डोळ्याला जाणणारं कोण आहे, तर मन हे डोळ्याला जाणतं. या ठिकाणी लिहिल्याप्रमाणे तद्दृश्यम म्हणजे या डोळ्याला दृश्य कोण करतं. डोळ्याला दृश्य करणार दृक्तु मानसम म्हणजे मन हे दृक होऊन, मन हे द्रष्टा होऊन डोळ्याला जाणतं. म्हणजे डोळा हा दृश्य या वर्गात जातो. म्हणजे खालून बाह्य रीतीने विचार केला तरी डोळा एकदा दृक ठरला होता, एकदा दृश्य ठरला होता. आता इथे विचार केला, फक्त आपल्याच बाजूने विचार केला, तर जेव्हा बाह्य दृश्य पाहत असतो तेव्हा डोळा द्रष्टा होतो, जाणणारा होतो. आणि आपण आतमध्ये विचार करायला लागलो तर मन हा द्रष्टा होतो, मन हे द्रष्टा होतं आणि डोळा दृश्य. म्हणून डोळा दृश्य आणि दृक या दोन्ही वर्गात जातो. आणि जेव्हा एखादा पदार्थ दोन वर्गात जातो तेव्हा त्याचा निर्णय लावणं गरजेचं असतं. त्याचा काय करावं लागतो, निर्णय लावावा लागतो. त्याचा निर्णय लावला की काम संपलं, तोपर्यंत अडचण आहे, निर्णय लावायला पाहिजे. त्याचा निर्णय लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुढे त्याचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे त्याच्या आत 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 विचार करत गेले पाहिजे. डोळा हा जो पदार्थ आहे, हा जो डोळा दिसतो, हा डोळा प्रेताला सुद्धा असतो. प्रेताला पण काय आहे, प्रेताला पण डोळा आहे. पण प्रेताला जो डोळा आहे तो दृक आहे का दृश्य आहे. प्रेताला जो डोळा असतो, समजा आपणच मेलो आणि आपला डोळा तर तसाच आहे, मग आपला हा जो डोळा आहे हा आपलं प्रेत झाल्यानंतर दृक आहे का दृश्य आहे. प्रेत झाल्यानंतर तो डोळा दृक होऊ शकतो का, कधीच होत नाही. या शरीरामध्ये आतमधलं जर काही काढून टाकलं म्हणजे जीव काढून टाकला तर हा डोळा कधीच दृक होत नाही. आता मध्य काळामध्ये बरं जाऊ द्या, आपण जेव्हा झोपलो गाढ झोपल्यानंतर एखाद्या माणसाचे डोळे उघडले तर ते जे डोळे आहेत ते दृक आहे का दृश्य आहे, तेव्हा सुद्धा दृक नाही. म्हणजे फक्त जागृत अवस्थेमध्ये हे डोळा, हा जो डोळा आहे तो दृक होतो. डोळा दृक कधी आहे, आत्ता दृक आहे. आता मी तुम्हाला पाहतोय डोळ्याने म्हणजे हा डोळा आत्ता दृक आहे असं वाटतंय आहेच का नाही हे माहित नाही. पण आता सध्या वाटतंय की हा डोळा जो आहे तो दृक आहे म्हणजे जाणणारा आहे. पण जेव्हा जागृत अवस्था पालटते, स्वप्न किंवा सुषुप्ती अवस्था येते, तेव्हा हा डोळा राहतो, तो दृक राहत नाही. स्वप्नावस्थेमध्ये त्याला आपण जाणतही नाही, मग तो दृश्य पण आपण म्हणत नाही. दुसऱ्याला तो दृश्य होईल, बाकीच्या लोकांना दृश्य होईल. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी शांतपणे बसलेलो आहोत, आपण जागेच आहोत आणि आपल्या समोरून एखादा मनुष्य गेला, पण आपलं मन जर त्यावेळेस भलतीकडेच कुठेतरी असेल तर या डोळ्याने तो मनुष्य दिसत नाही. जेव्हा आपण शांतपणे बसलेलो आहे, काहीतरी वेगळा विचार करतोय, मनामध्ये काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत, त्यावेळेस डोळे उघडे असून सुद्धा त्या डोळ्याने तो मनुष्य दिसत नाही. म्हणजे डोळा त्यावेळेस काय होतो, दृक राहत नाही. तेव्हा सुद्धा दृक राहत, तो नुसता असतो, आहे बघ. मग डोळा असून सुद्धा, जागृत अवस्था असून सुद्धा मन जागेवर नसल्यामुळे त्या डोळ्याला काही करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ डोळा जरी आपल्याला द्रष्टा वाटला, डोळा जरी आपल्याला जाणणारा दृक वाटला, तरी सुद्धा तो खऱ्या रीतीने द्रष्टा आणि दृक नाहीये. तो खरा काही द्रष्टा नाही आहे, तो द्रष्टा पण खरा द्रष्टा नाही. कारण तो एकदा या वर्गात जातोय, तो एकदा या वर्गात जातोय. म्हणून त्याच्या मागे असलेलं जे मन आहे, या मनाचा विचार करणं गरजेचं आहे. मन जे आहे हे खऱ्या रीतीने या तिघांमध्ये दृक आहे. मन हे दृक, डोळा हा दृश्य आणि त्याच्या पुढे असलेले रूप सुद्धा दृश्यच. पण मन जर बाजूला केलं, मनाचा जर आपण विचार नाही केला, तर मात्र रूप हे दृश्य आणि डोळा हे दृक.
म्हणजे मागे गेलो, आतमध्ये गेलो, मनाचा विचार करायला लागलो, तर डोळा आणि रूप हे दोन्ही दृश्य होतात. कारण डोळ्यालाही मन जाणतं आणि रूपालाही मन जाणतं. म्हणजे खरं पाहिलं तर रूपाला जाणणारा डोळा नसून मन आहे. रूप जाणतं कोण? मन. आणि रूप जाणण्यासाठी डोळा या इंद्रियाची आपल्याला गरज पडते. म्हणजे डोळ्याच्या मार्फत आपण रूप जाणतो, डोळ्याच्या मार्फत रूप जाणतो. परंतु याचा अर्थ डोळा हा द्रष्टा आहे असं होत नाही. उदाहरणार्थ लांब दूरवर असलेला एखादा उपग्रह पाहायचा आहे, त्यासाठी जर आपण एखादी दुर्बीण वापरली तर ही दुर्बीण, या दुर्बिणीमुळे लांब दूरवर असलेला न दिसणारा एखादा ग्रह दिसत असेल तर याचा अर्थ ती दुर्बीण म्हणजे डोळा आहे नाही. ती दुर्बीण म्हणजे डोळा आहे का? नाही. दुर्बीण हे फक्त एक माध्यम आहे दूरवर असलेला तो ग्रह दिसण्यासाठी. म्हणजे तो ग्रह दिसतो त्या दुर्बिणीमुळे, म्हणून दुर्बिणीला कोणी डोळा समजत नाही. एवढे शहाणे आहेत लोक. म्हणजे माध्यम कधी द्रष्टा नसतं. माध्यमाला द्रष्टा समजणं यालाच अविवेक म्हणतात. अविवेक काय आहे? अविवेक म्हणजे मधल्या माध्यमाला द्रष्टा समजणं, दृक समजणं, हा अविवेक आहे. आणि हाच अविवेक आपण अनंत जन्मापासून पाळलेला आहे. आपल्यामध्ये अनंत जन्मापासून अविवेक काय आहे की ह्या डोळ्याने मी पाहतो. आणि लोक त्याच्यावरून भांडणं करतात. ते म्हणतात तू काय सांगतोस, माझ्या डोळ्याने मी पाहिलंय. म्हणजे डोळ्यावर त्याला एवढा ठाम निश्चय आहे आणि डोळा पाहू शकत नाही हा सिद्धांत आहे. डोळा कधीही द्रष्टा नाही. डोळा हे फक्त त्या दुर्बिणीसारखं एक माध्यम आहे की ज्याच्यामधून मन बाहेर येतं. डोळ्याच्या द्वारे मन बाहेर येऊन रूप नावाच्या पदार्थाला पाहत असतं. आलं लक्षात? म्हणून एखादा जेव्हा म्हणतो की मी फुल पाहिलं, तेव्हा त्याला आतमध्ये पक्क लक्षात पाहिजे की डोळ्याने फुल पाहिलेलं नाही. डोळ्याला फुल पाहता येत नाही. मी जरी म्हटलं की माझ्या डोळ्याने मी फुल पाहिलंय, तरी सुद्धा मला आतमध्ये पक्क माहित पाहिजे, म्हणजे पक्का विवेक पाहिजे की डोळ्याला फुल दिसत नाही. आणि जर डोळ्याला फुल दिसत असतं तर प्रेताला सुद्धा दिसत असतं, असं अनेक ग्रंथांमध्ये वर्णन आहे. हस्तमलकामध्ये सुद्धा हा अभ्यास आहे. डोळ्याला काहीही दिसत नाही. डोळे कोणाचेही जगामध्ये काहीही पाहू शकत नाही. मग पाहतं कोण? मन. मन हे खरं दृक आहे. मन हे खरा द्रष्टा आहे. मन जर नसेल तर डोळ्याची किंमत किती आहे? शून्य आहे. आलं लक्षात? पण ज्याप्रमाणे एखादा दूरवर असलेला ग्रह दिसण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता असते, पण दुर्बीण जर नसेल तर तो ग्रह दिसतच नाही. तो ग्रह दुर्बिणीशिवाय दिसतच नाही. म्हणून एखादा म्हणेल दुर्बिणीची अपेक्षा आहे, गरज आहे, तो आहे ना. म्हणजे कार्य काय आहे त्याच्यानुसार काय करायचंय. जर दूरचा ग्रह पाहायचा असेल दुर्बीण लागतेच. तसं हे बाह्य पदार्थ पाहायचे असतील तर डोळा पाहिजे. पण डोळा खरा जाणणारा नाही हे लक्षात ठेवावं. जसं दुर्बीण ही काही द्रष्टा नाहीये, त्या डोळ्याने तो ग्रह दिसतो दुर्बिणीच्या द्वारा, हे जसं लक्षात ठेवावं लागतं, त्याचप्रमाणे बाह्य सर्व पदार्थ जे डोळ्याने दिसतात, तर हा डोळा म्हणजे त्या दुर्बिणीसारखा आहे. जवळचे लांबचे पदार्थ या डोळ्याच्या द्वारे दिसतात. जवळ असणारे पदार्थ, लांब असणारे पदार्थ या डोळ्यांच्या द्वारे दिसतात. परंतु तरी सुद्धा डोळा द्रष्टा नाही. म्हणजे असं असून सुद्धा डोळा द्रष्टा नाही. यालाच विवेक असं म्हणतात. विवेक म्हणजे काय? डोळ्यानेच पाहतो पण डोळा पाहत नाही हे लक्षात ठेव. पाहतो कशाने? डोळ्याने. पण पाहत काय नाही? डोळा पाहत नाही. याला विवेक म्हणायचं. डोळाच पाहतो पण डोळा पाहत नाही. माझ्या डोळ्याने मी पाहिलं पण मी माझ्या डोळ्याने पाहत नाही. आलं लक्षात? का माझ्या डोळ्याने पाहिलं पण पाहिलं नाही? असं का? कारण की डोळ्याला पाहता येत नाही. डोळा हा दृक या वर्गात जात नाही. का जात नाही याचाच अभ्यास आपल्याला पुढे पुढे करत जायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला खरा दृक लक्षात येईल तेव्हा डोळ्याने पाहिलं असं म्हणून सुद्धा आपण डोळ्याने कधीही पाहू शकत नाही हे लक्षात घेऊ. डोळा हा दृक आणि दृश्य या दोन वर्गात बसतो.
आणि जो पदार्थ अशा रीतीने वेगवेगळ्या वर्गात बसत असतो तो पदार्थ विचित्र असतो, विलक्षण असतो. एखादा मनुष्य तुमच्याकडे आला, तुमची त्याची चांगली मैत्री आहे, तो म्हटला चला आता आपल्याला आळंदीला जायचंय. सगळी तयारी करून आला, म्हणजे पिशवी वगैरे भरून सगळं गाडी वगैरे घेऊन आला, आपल्याला आता आळंदीला जायचंय दर्शनाला. तर तुम्ही म्हटलं हो ठीक आहे, थांब आपण जाऊया. तुम्ही सगळी तयारी केली, उरकलं आणि तुम्ही निघाले, खाली गेले आणि खाली गेल्यानंतर तुम्ही गाडी बसले. तर म्हटलं आपल्याला आळंदीला नाही जायचंय. तो म्हटलं मग कुठं जायचंय? कुठं नाही, मी माझ्या घरी चाललोय, तू तुझ्या घरी जा. तो काय म्हटलं, तुम्ही गाडीपर्यंत गेले आणि तो म्हटलं आपल्याला आळंदीला जायचं नाही. मग तुम्ही म्हटलं कुठं जायचंय? ते म्हटलं काय नाही, मी माझ्या घरी चाललोय, तू कशाला ना माझ्यासोबत आलाय, जा बरं तुझ्या घरी. तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल किती चांगला माणूस आहे, चल घरी चहा पाचतो तुला, असं म्हणाल काय? तुम्ही त्याला 2 शिव्या द्याल? तुला काय आकल्याचा भाग आहे का काही? एकदा असं म्हणतो, एकदा असं म्हणतोस. जेव्हा एकच व्यक्ती अशी विचित्र म्हणजे विरुद्ध वागते तेव्हा त्या व्यक्तीला आपण विचित्र संबोधतो. ही व्यक्ती विचित्र आहे किंवा विलक्षण आहे. आपण म्हणतो तो मनुष्य काय करेल माहित नाही, म्हणजे विलक्षण. तसा हा डोळा एकदा दृक होतो, एकदा दृश्य होतो, म्हणजे डोळा काय विचित्र आहे. डोळा हा विचित्र पदार्थ आहे. हा डोळा नावाचा पदार्थ आहे ना, विलक्षण आहे. ह्या डोळ्याला जर दिसतच असतं तर जेव्हा मन माझा विचार करतं तेव्हा डोळा पाहत का नाही? मग डोळ्याला जर दिसतच असतं, डोळ्याचं पाहण्याचं काम आहे ना, डोळा द्रष्टा आहे, डोळा दृक आहे, तर ठीक आहे. मग डोळा जर दृक आहे, डोळा जर द्रष्टा आहे, डोळा जर जाणणारा आहे, तर जेव्हा माझं मन वेगळ्या काहीतरी कामामध्ये जातं, गुंतं, तेव्हा हा डोळा का नाही पाहत? म्हणजे डोळा एकदा दृक झाला, एकदा दृश्य झाला. बरं, मन मात्र या डोळ्याला जाणतं. कशा रीतीने जाणतं याचा सविस्तर पुढे आपल्याला अभ्यास करायचा, की मन डोळ्याला कसं जाणतं याचाही आपण विचार करणार आहोत पुढील श्लोकामध्ये. काही पुढच्या श्लोकांमध्ये तो विषय येणार आहे. तर हा जो डोळा आहे, हा डोळा एकदा दृक होतो, एकदा दृश्य होतो, असा विचित्र डोळा नावाचा पदार्थ कसा आहे? विचित्र आहे. मग ह्याच्या नादी लागावं काय? मग डोळ्यावर किती विश्वास ठेवा? आपण डोळ्याने श्री ज्ञानेश्वरी वाचतो का नाही? तुम्ही डोळ्याने वाचता का मनाने वाचता? कशाने वाचता? ज्ञानेश्वरी कशाने वाचता? डोळ्याने वाचता का मनाने वाचता? रोज वाचता ना ज्ञानेश्वरी. मग डोळ्याने वाचता का मनाने वाचता? जेवढी डोळ्याने वाचता तेवढी लक्षात नाही राहत, आणि जेवढी मनाने वाचतात तेवढी लक्षात राहत. तुम्ही जर 100 ओव्या ज्ञानेश्वरी वाचले, डोळ्याने तुम्ही 100 ओव्या ज्ञानेश्वरी वाचली, त्यातल्या जेवढ्या तुम्ही मनाने वाचता तेवढ्या लक्षात राहतात, आणि जेवढ्या डोळ्याने वाचतात तेवढ्या वाचलेल्याच नसतात. मग डोळा वाचतो का? म्हणून डोळ्याने ज्ञानेश्वरी वाचू नये, पण वाचतोच आपण डोळ्याने, हे ना. आपण कशाने वाचतो? आपण रोज डोळ्याने ज्ञानेश्वरी वाचतो, आणि म्हणून आपल्याला एकही ओवी लक्षात राहत नाही. जेवढी लक्षात राहते तेवढी मनाने वाचलेली असते. मग 1 वाचावी का 10 वाचाव्यात का 100 वाचाव्यात? किती वाचायला पाहिजेत? किती ओव्या वाचाव्यात? किती ओव्या वाचल्या पाहिजेत? किती वाचायला पाहिजेत? किती वाचा? 1 वाचा नाही तर 10 वाचा, मनाने वाचा. जर तुम्ही मनाने वाचली तर उपयोग आहे, डोळ्याने वाचली तर उपयोग का नाही? डोळ्याने वाचून उपयोग का नाही? कारण डोळ्याला वाचताच येत नाही. डोळ्याला वाचता येत नसतं, पण आपण समजतो डोळ्याला वाचता येतं, आणि म्हणून डोळ्यानेच वाचतो. आणि डोळ्याने वाचलेला विषय कधीही आपल्याला पुन्हा आठवत नाही. जेव्हा मन त्याच्यात थोडंफार येतं तेव्हा तेवढा विषय थोडाफार आठवते. मन जर पूर्ण आलं तर ती ओवी पूर्ण आठवते. तुमचंच नाही, सर्वांचंच असं होतंय. म्हणजे काय माझं असं होत नाही असं नाही, माझंही असंच होतंय. सर्वांचंच असं होतं की आपण वाचतो कशाने? डोळ्याने. आणि वाचायला कशाने पाहिजे? मनाने. कारण का मनाने वाचलं पाहिजे? कारण मन हे काय आहे? मन हे वाचणारा आहे. वाचणारा कोण पाहिजे? मन का डोळा? कुठलाही विषय वाचावा कोणी? फुल कोणी पाहावं? फुल पाहिलं कोणी पाहिलं? मनाने फुल पाहिलं, डोळ्याने नाही पाहिलं. डोळा तर फक्त मधलं माध्यम आहे. जसं तो ग्रह जो आहे तो कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला. ग्रह उदाहरणामध्ये, दृष्टांतामध्ये तो ग्रह जो आहे दूरवरचा तो कोणी पाहिला? डोळ्याने पाहिला का दुर्बिणीने पाहिला? आपण म्हणताना म्हणतो की दुर्बिणीने पाहिला. मी तो ग्रह दुर्बिणीने पाहिला. मग दुर्बिणीने पाहिला का डोळ्याने पाहिला? डोळ्याने पाहिलेलं हे लक्षात ठेवावं. दुर्बीण तर फक्त माध्यम आहे. कशासाठी? ते अंतर कमी करण्यासाठी.
आणि तो ग्रह दिसण्यासाठी, परंतु पाहणारा मात्र तो डोळाच आहे, दुर्बीण नाही. त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपण काहीही पाहतो तेव्हा जे काही पाहतो आहोत हे सर्व पाहिलेलं डोळ्याने जरी पाहिलं असं म्हणत असलो तरी सुद्धा आपण डोळ्याने पाहत नसून मनाने पाहतो हे लक्षात ठेवणं, यालाच म्हणतात तददृश्यम दृक्तु मानसम. म्हणजे मनाने पाहतो. काय पाहतो? नाही, आता या ठिकाणी तर दृश्य पदार्थ जे रूप आहे या रूपाला पाहणारा त्यांनी द्रष्टा डोळा धरलेला आहे, पण डोळ्याला पाहणारा द्रष्टा किंवा दृक हे मन धरलेलं आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये रूपम दृश्यम लोचनम दृक, सर्व रूपाला पाहणारा द्रष्टा डोळा आहे आणि या डोळ्याला पाहणारा द्रष्टा मन आहे असं घेतलंय. आणि एक पदार्थ मात्र या ठिकाणी विचित्र ठरला. जो पदार्थ विचित्र ठरला त्याचाच विचार करावा लागतो. विवेक कोणाचा करायचा? जो विचित्र ठरला, विलक्षण ठरला त्याचा विचार करावा लागतो. सर्व मुलांचा आपण विचार करत नाही. आपल्या घरामध्ये जर 3 मुलं असतील तर या 3 मुलांचा आपण विचार करत नाही. जो चांगला मुलगा आहे त्याचा आपण विचार करत नाही, कारण तो चांगलाच आहे माहित असतो. जो फारच गेलेला आहे कामातून त्याचा विचार करत नाही, जाऊ दे हे गेलेलंच आहे म्हणून. पण मधला जो आहे तो चांगला पण वाईट पण असा असू शकतो, मग त्याच्यावर विचार करतो आपण, ह्याला चांगलं तरी बनवतंय, मग त्याच्यावर विचार केला. तसंच जे दृश्य पदार्थ आहे त्यांचा विचार करण्याची गरज नाही. म्हणून इथे जगातले जेवढे दृश्य पदार्थ यांचा विचार करूच नका. कुठल्याच दृश्य, जेवढे दृश्य डोळ्याच्या समोर जेवढे पदार्थ आले त्यांचा विचार करू नका, त्यांचा विवेक करू नका. त्यांचा विवेक करत बसू नका. त्यांच्यावर विवेक आपल्याला पुढे करता येईल आपोमत, तोही करायचा आहे, पण सध्या त्यांच्यावर विचार करू नका, त्यांचा विवेक करत बसू नका. कुठल्याही पदार्थावर विचार करत बसू नका, पण अख्खं जगत त्याच्यावर विचार करत. ज्याच्यावर विचार करू नये त्याच्यावर लोक विचार करतात, आणि ज्याच्यावर करायला पाहिजे त्याच्यावर करत नाही. कशावर विचार करू नये? डोळ्याच्या पुढे असलेले जे दृश्य पदार्थ आहेत त्याच्यावर विचार करू नये. लोक विचार करतात की हे फुल, ह्या फुलावर PhD करतात लोक. उदाहरणार्थ हे फुल आहे, ह्या फुलावर PhD करतात, म्हणजे ह्याच्यावर विचार करतात. ग्रह तारे जे दृश्य पदार्थ आहेत, जे दृश्य आहे त्या पदार्थांवर ते लोक काय करतात? विचार करतात, आणि त्यांना त्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. जेवढे पदार्थ दृश्य या कक्षात आलेत समोर, ह्या सगळ्यांचा लोक विचार करतात. आणि ज्याचा विचार करायला पाहिजे तो म्हणजे डोळा. डोळ्याचा विचार करत नाही. डोळा हा पदार्थ असा का झाला, मग एकदा तो इकडे गेला एकदा इकडे गेला असं का झालं, याचा मात्र विचार करत नाही. आणि असं न केल्यामुळेच आपल्याला अविवेकी असं म्हणावं लागतं. कारण जगातले सगळे लोक विवेकी आहेत का अविवेकी आहेत? तर सर्वजण अविवेक या वर्गात जातात. अविवेक या वर्गात त्यांना का धरावं लागतं? कारण ते विवेक करत नाही. विवेक कुठे करावा हे कळत नाही. ह्या फुलावर काय विवेक करावा? आपल्याला 2 विवेक करण्यासाठी पारमार्थाचा विवेक काय आहे? दृक दृश्य विवेक. दृक आहे का दृश्य आहे, एवढाच विवेक आहे. विवेक म्हणजे काय? चांगलं का वाईट, हा झाला विवेक. आता हा व्यावहारिक विषय आहे. आपल्याला पारमार्थिक रीतीने विचार करायचा आहे, त्याच्यामध्ये विवेक 2च प्रकार, 2च गोष्टींवर. दृक का दृश्य, दृक आहे का दृश्य आहे, किंमत दृश्याला आहे का दृकला आहे, हा नंतरचा भाग. पहिल्यांदा काय करायचं लागतं की एखादा धान्य असेल तर त्या धान्यामध्ये एक भाग सार आहे आणि एक आसार आहे. सार आणि आसार असे 2 भाग आहेत. म्हणजे धान्यामध्ये साळी जर घेतले तर साळीचं जे भुसा आहे तो आसार आहे, आणि त्याच्यामध्ये असलेले तांदूळ हे सार आहे, आणि त्यासाठी त्याचा विवेक करावा लागतो. तसं जगतामध्ये 2 गोष्टी आहेत, एक दृश्य आहे एक दृक आहे. एक दृश्य आहे एक दृक आहे. जे दृश्य आहे ते असार आहे, आणि जो दृक आहे तो सार आहे. आणि आपण दृश्याच्या पाठीमागे आहोत. जगाची धावपळ ही दृश्याच्या पाठीमागे आहे का दृकच्या पाठीमागे? जर दृश्याच्या पाठीमागे असेल आणि दृश्य जर असार या वर्गातलं असेल तर अडचण काय? बरं, ज्या दृश्याच्या पाठीमागे धावतो त्या दृश्याबद्दल विवेक तरी आहे का? आसार वस्तूच्या पाठीमागे धावताना त्या आसार वस्तूचा तरी विवेक आहे का? म्हणजे विवेक नाहीच. विवेक दृक आणि दृश्याचा असावा. बरं, ज्यावेळेस विवेक केला आणि मग दृश्य पदार्थाच्या पाठीमागे धावला तरी आपण एक म्हणू ठीक आहे, चालू दे. पण विवेक न करता धावपळ मात्र, म्हणजे ही जी धावपळ दृश्याच्या पाठीमागे दिसती ही अविवेकाने आहे. धावपळ तर आहेच, दृश्याच्या पाठीमागे सगळे धावतात, यात काही नवल नाही.
पण विवेकाने का अविवेकाने? दृक दृश्य विवेक करून दृश्याच्या पाठीमागे धावतात का दृक दृश्य विवेक न करताच दृश्याच्या पाठीमागे धावतात? म्हणजे किती हालत आहे, म्हणजे हालत केवढी झाली. आपली जी धावपळ सुरू आहे रोज जी धावपळ सुरू आहे दृश्याच्या पाठीमागे, ही दृक्दृश्य विवेक करून आहे का दृक्दृश्य विवेक न करताय? आपण कसे धावतोय ह्या दृश्याच्या पाठीमागे? तुम्ही आम्ही नाही धावत नाही. सकाळी उठल्यापासून जे धावतो आपण दृश्याच्या पाठीमागे, हे विवेक करून का अविवेकाने? मग आसार वस्तूच्या प्राप्तीने काय होणार? आसार जेवढे दृश्य असतं तेवढं आसार, एवढं लक्षात ठेवायचं पक्क. तुम्ही एक वाक्य पक्क इथे लिहून ठेवा तुमच्या हृदयावर की जेवढं दृश्य आहे ते आसार आहे. आपण ह्या ग्रंथामध्ये जेवढं दृश्य सापडू, जेवढं दृश्य या कक्षेत जाईल तेवढं आसार कक्षेत आहे. मग या ग्रंथाच्या सुरुवातीलाच डोळ्याच्या पुढे येणारं सगळं दृश्य ठरलंय, हे तर ठरलंच आहे. म्हटल्यानंतर मग डोळ्याच्या पुढे येणारं काय सार आहे? डोळ्याच्या पुढे सार काहीही नाही, डोळ्याच्या पुढे सगळं असार आहे. एवढा जरी विवेक तुम्हाला झाला तर तुम्ही एवढी प्रगती केली, एवढा विवेक झाला तर डोळ्याच्या पुढे असलेलं सगळं असार आहे, कारण दृश्य आसार आहे म्हणून. एवढा जरी विवेक झाला तरी आपली इतकी मोठी प्रगती झाली की तुम्ही विचार करू शकत नाही. आसार वस्तूचं काम काय? आसार वस्तूपासून आपल्याला काय फायदा असतो? आसार वस्तूपासून काय फायदा असतो? कुठल्याही उदाहरणामध्ये आसार वस्तूपासून काय फायदा आहे? गहू निवडायचे, गहू निवडल्यानंतर त्याच्यातले तूस, त्याच्यामधले खडे ते बाजूला काढायचे, त्याची चटणी करता येते काय? तांदळामधले सोंडकिटे बाजूला केले तर त्याची काय चटणी करता येते? आसार आहेत ते. आसार वस्तूंचा उपयोग काय? आसार वस्तूंचा उपयोग काहीच नसतो. तसं हे दृश्य जे पदार्थ आहेत, जेवढे दृश्य या कक्षेत आलेत, म्हणजे आता सध्या डोळ्याच्या पुढचेच फक्त हे जे दृश्य पदार्थ, यांचा आपल्याला खरा उपयोग होईल का? म्हणजे दृष्टांतावरून जर लक्षात घेतलं, कुठल्याही दृष्टांतामध्ये जिथे तुम्ही सार आसार निवडाल त्या ठिकाणी आसार वस्तूचा काहीच उपयोग नसतो. आपल्याला आसार वस्तूचा उपयोग नसतो असं जर आपल्याला माहित असेल म्हणजे दृष्टांतामध्ये, तर इथे सिद्धांतामध्ये डोळ्याच्या पुढे असणारं जे काही रूप आहे, हे सगळ्या रूपाला जर आपण दृश्य या वर्गात टाकल्यामुळे, आसार ठरल्यामुळे त्याचा आपल्याला कुठल्या रीतीने उपयोग होणार आहे? तुम्ही आजपर्यंत जेवढे रूप पाहिले, जन्माला आल्यापासून आतापर्यंत या डोळ्याच्या जाणण्याच्या कक्षेत जेवढं काही आलंय त्याचा तुम्हाला आतापर्यंत काय फायदा झालाय? काय झालाय? म्हणजे कशासाठी फायदा झाला फायदा समजा, ठीक आहे, कशासाठी फायदा झाला? फायदा झालाच तर कशासाठी झाला? दृक जाणण्यासाठी झाला, दृक कळण्यासाठी झाला, भगवंत कळण्यासाठी झालेला नाही. जसं भुस्याचा उपयोग होतो ना, नाही होत असं कोण म्हटलं? भुस्याचा उपयोग कशासाठी होतो? गुरांना खायला होतो, म्हणजे काहीतरी उपयोग होत त्याचा. पण माणसांना काय उपयोग आहे त्याचा? भुस्याचा उपयोग माणसांना नाही, माणूस खाऊ शकत नाही, माणसाला तांदूळ पाहिजे. त्याप्रमाणे रूप नावाचे जे आपण अनंत दृश्य पाहिले, हे जे दृश्य आहे, या दृश्याचा आपल्याला आज तागायत जेवढे दृश्य पाहिलेले आहेत आणि इथून पुढे जेवढे दृश्य आपण पाहणार आहोत, याचा आपल्याला काहीही उपयोग नाहीये. म्हणजे अख्खे विषय इथे संपले. या विषयांचा आपल्याला काहीही उपयोग नाही, कारण रूप हा एक विषय आहे. ज्याप्रमाणे रूप हा एक विषय आहे, तसंच शब्द, स्पर्श, रस, गंध हे सुद्धा दृश्यच आहे. रूप इथं तर फक्त प्रतिनिधी आहे. रूप हा काय आहे? प्रतिनिधी आहे. इथे फक्त डोळा हा फक्त प्रतिनिधी रूपाने घेतलेला आहे. तर जेवढे काही विषय आहेत, जेवढे काही रूप आहेत, याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. काही उपयोग नाही म्हणजे कशासाठी? दृक जाणण्यामध्ये काहीही उपयोग नाही. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी या रूपाला, हे जे काही रूप या कक्षेत आलेले पदार्थ आहेत, यांना उपयोगात आणलं, त्यांना कधीही भगवंत कळलेला नाही. ज्यांनी कोणी आजपर्यंत डोळ्याच्या समोर येणाऱ्या कुठल्याही दृश्य पदार्थाचा उपयोग केला, त्यांना कधीही भगवंत कळलेला नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला दृक कळावं किंवा द्रष्टा कळून घ्यावा किंवा भगवंत कळून घ्यावा, तर या रूप नावाच्या दृश्याला काय करायला पाहिजे? काट मारायला पाहिजे. म्हणजे त्याच्या नादी लागायला दिसणारच आहेत ते.
ठीक आहे, दिसणे मात्र. पदार्थ कसे असावेत? दिसतो फक्त. जो पदार्थ फक्त दिसतो तो त्रासदायक नसतो. पण जो पदार्थ दिसतो आणि तिथपर्यंत आपण जातो तेव्हा त्रासदायक असतो. पदार्थ दिसला तर अडचण नसते, पण दिसल्यानंतर त्या पदार्थात आपण गेलो की मग अडचण तयार होते. जसं समोरचं बंगला वगैरे हे सगळे घरं सगळे दिसतात, बरं आहे, दिसतात एवढेच. पण जर म्हटलं की हे माझं आहे, म्हणजे मी तिच्यात गेलो, त्या दृश्यात जर मी गेलो तर मग तो पदार्थ मला अडचणीचा आहे. का बरं? कारण माझा विवेक त्याने कोलमड. विवेक केल्यानंतर तुम्ही त्याच्यात गेले तर मग अडचण नाही येत. विवेक पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे दृग्दृश्य विवेक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. पूर्ण ग्रंथाचा अभ्यास झाल्यानंतर लक्षात येईल हे. पण जोपर्यंत पूर्णतः दृग्दृश्य विवेक नाही तोपर्यंत ज्या ज्या दृश्य पदार्थात तुम्ही जाता, त्या दृश्य पदार्थात जाणं म्हणजे काय? हे घर माझं आहे. घर माझं आहे का घर दृश्य आहे? दृश्य आहे. पाहायचा विषय संपला. पाहावं आणि विषय संपला. पदार्थ काय करावेत? फक्त पाहावेत. म्हणजे पाहणे हा एक विषय झाला. पाहावेत, ऐकावेत, एवढंच फक्त, त्याच्या पुढे काही नाही. मग तो पदार्थ आपल्याला काय होतो? घातक होतो. जेवढे दृश्य पदार्थ झाले, डोळ्याच्या समोर येणारे सगळे पदार्थ यांना माझं समजू नका. म्हणजे तो दृश्य पदार्थ तुम्हाला अडचणीत टाकणार नाही. ज्याला ज्याला तुम्ही म्हणाल की नाही असं कसं जमायचं, तर अवघड आहे. नाही, ज्या ज्या दृश्य पदार्थाला तुम्ही माझं म्हणता, तो माझा असलेला पदार्थ तुम्ही झोपल्यावर माझा राहत नाही. तुम्ही ज्याला ज्याला माझं म्हटले, तुम्ही झोपले तर तुमचं काय राहिलं? झोपल्यानंतर काय तुमचं राहतंय? जेवढे रूप होते, रूप या कक्षात आलेले, या कक्षेमध्ये आलेले कुठलेही पदार्थ, कुठले तुमचे राहतात? एका अवस्थेत तुमचे राहतात ते फक्त. किती अवस्थेत? फक्त एकच अवस्था, जागृत. स्वप्नात नाही, सुषुप्तीत नाही, आणि मेल्यानंतर तर नाहीच नाही. मग एका अवस्थेत जे पदार्थ आपले आपण समजतो आणि उरलेल्या 3 अवस्थेत ते आपले राहत नाहीत, म्हणजे आपण शाणे आहेत का वेडे आहेत? जो पदार्थ 3 अवस्थामध्ये आपला नाहीये, त्या पदार्थाला एकाच अवस्थेत आपलं म्हणण्यात काय शहाणपण? बरं, हे कोण बदलेल? म्हणजे हे आता कोणीतरी एक मोठा देव अवतीर्ण होणार आणि मग तुम्हाला ते तुमच्या आतमधून बदलून काढणार आहे का? कोण बदलणार आहे तुम्हाला येऊन आतमध्ये? नाही, तुमचं तुम्हाला बदलावं लागेल. ही जी दृष्टी बदल आहे हा दुसरा कोणी करणार नाहीये, तुम्हाला स्वतः तो करून घ्यावा लागणार आहे प्रयत्नाने. कुठल्याही दृश्य पदार्थाला माझं म्हणू नका. जर तुम्हाला विवेक फलीभूत करायचा असेल तर. आता ह्याच्यामध्ये हा विषय नाही, परंतु तो कसा करायचा हे तुम्हाला त्याचं गमक सांगतो. दृश्य पदार्थ, कुठलाही दृश्य पदार्थ फक्त पाहावा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध घ्यावा, विषय संपला. स्पर्श करावा, विषय संपला. रूप पाहावं, विषय संपला. खावं, विषय संपला. त्याच्या पुढे नाही, एवढंच फक्त. डोळ्याने पाहिलं, विषय संपला. माझं नाही, माझा हा शब्दच नाही तिथे. तुम्ही माझं म्हटले तरी सुद्धा 3 अवस्थेत तुमचं राहणार नाही, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. बरं, मेल्यानंतर तर तुमचं नाहीच नाही राहणार. मग जर उद्या तुम्ही मरणार, उद्या समजा उद्या मेले तुम्ही, किती मोठी हानी होईल ह्याचा विचार करा. मग ती हानी टाळायची का नाही टाळायची आहे? जर टाळायची असेल तर जे जे तुम्हाला डोळ्याने दिसतं ते माझं म्हणू नका. काय करू नका? जे दृश्य या कॅटेगरीत आहे त्याला तुम्ही माझं म्हणू नका. तुम्ही त्याला माझं म्हटले नाही रे नाही, मग हा देह दिसतो का नाही आपल्याला डोळ्याने? मग ह्याला माझं नाही म्हणे. हा देह काय आहे? दृश्य आहे. देह दृश्य आहे. देह डोळ्याने दिसतो म्हणून हा देह आपला नाही. डोळ्याने दिसतो देह, हा आपला नाही म्हटलं तर बाकीचे आपले असण्याचा काय प्रश्न आहे? एखादं जर म्हटलं तुम्ही माझे आहात असं म्हटलं, त्याला माझं हेच माझं नाही तर तुझं कसं असेल? घाबरू नका, असं बिंदास बोला. लोक नाही आले तुमच्याकडे चालेल, तुमच्याकडे कोणी नाही आलं तर चालेल. एकटे तुम्ही राहिले तर उलट आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही जाऊ नका, नाही तर लोक आमच्या घेत नाही पण आम्ही जातो, मग तर अजून डबल वाटोळं. वेळ नाही आपल्याकडे वेळ किती आहे? तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे? तुम्ही ठरवलंय का 2-4 अजून वर्ष आहेत किंवा 50 वर्ष शिल्लक आहेत, अजून काही काळजी नाही, आपलं पान हलत नाही, असं काही ठरवलेलं नाही तुम्ही? तुमचा मृत्यूचा कालावधी तुम्ही ठरवून नाही ना आलेले की एवढ्या आता मारणार नाही? पण प्रत्येकाला असं वाटतं मी मरतच नाही.
प्रत्येकाला काय वाटतंय, खात्री आहे आपल्याला की आपण मरणारच नाही असं वाटतंय. असं अजिबात नाहीये. पुढच्या शुक्रवारी तुम्ही पैकी एक असेल का नसेल हे सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. मी पण असेल का नाही सांगता येत नाही, नाहीतर तुम्हाला मर म्हटल्यानंतर तुम्हाला राग येईल, म्हणून मी मला पण म्हणतोय. म्हणून ते येण्याच्या आत, काळ येण्याच्या आत सावध व्हा आणि रूप म्हणजे दृश्य असलेल्या पदार्थांना माझं म्हणू नका. तुम्ही जर रूप या पदार्थ दृश्याला जर नाही माझे म्हटले नाही, याला पण माझे म्हटले नाही, तर तुम्ही डोळ्यावर याल, तुमच्या डोळ्यावर लक्ष जाईल. म्हणजे डोळा दृक आणि दृश्य या कॅटेगरीमध्ये आहे हे लक्षात. आणि हे मग या डोळ्यावर आपल्याला काय करावं लागेल, विवेक करावा लागेल. कारण अडचण दृश्य पदार्थाची नव्हतीच, पण तुम्ही त्या अडचणीत आहे हे तुम्हाला सांगतोय. खरं दृश्य पदार्थाची ती अडचण होती का? कुठल्या दृश्य पदार्थाची अडचण आहे आपल्याला? जगात दिसलेल्या कुठल्याच दृश्य पदार्थापासून आपल्याला अडचण आहे. खरं पाहिलं तर कुठल्याच नाही. आपल्याला ही अडचण आहे की दृश्याला घ्यायचंय का दृकला घ्यायचं हे माहित नाही. आपली अडचण काय? जगातले सगळे पदार्थ दृश्य आहेत याच्याबद्दल आपल्याला अडचण नाहीये. आपल्याला दृश्य घ्यायचंय का दृक घ्यायचंय हेच माहित. दृश्य पदार्थ हा कायम जड आणि असत आणि दुःख रूप असतो. पक्क लक्ष ठेवा हे वाक्य. दृश्य पदार्थ जड, दुःखरूप आणि असत असतो. मग जड असलेला पदार्थ, दुःखरूप असलेला पदार्थ आणि असत असलेला पदार्थ प्राप्त करावा ह्याची हौस अख्ख्या जगाला दिसते. मग त्याच्या पदरात काय मिळतं? काय मिळतं जगात बघा. आपणही जर तेच करत असू तर आपला उपयोग काय? दृश्य पदार्थ ह्या 3 वर्गात जातो. तुम्ही काही जरी म्हटले तरी तो 3 वर्गात आहेच. म्हणून दृश्य पदार्थ म्हणजे दुःख आपल्या हातानेच आपल्या गळ्यात मारून घेणं. जड पदार्थ, असत पदार्थ आपल्याच हाताने आपल्या गळ्यात मारून घेणं, ह्याला काही शहाणपण म्हणतात. रूप हा जो पदार्थ आहे हा असत, जड आणि दुःख रूप आहे. म्हणून या पदार्थाच्या पाठीमागे जाऊ नये. पण अख्खं जगत मात्र ह्या 3 रीतीच्या या रूप पदार्थाकडे जाऊन 3 गोष्टी त्यांना प्राप्त होतात. म्हणजे एक असत्व, जडत्व आणि दुःख. म्हणून अख्खं जग हे या 3च गोष्टीमध्ये अडकतं. त्याचं कारण असं आहे की त्यांना हेच कळत नाही की आपल्याला घ्यायचंय काय नक्की. आपल्याला काय घ्यायचंय नक्की? का जगतोय आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत? काय घेण्यासाठी जगतोय आपण? दृक घेण्यासाठी जगतोय का दृश्य घेण्यासाठी जगतोय? सुख घेण्यासाठी जगतोय का दुःख घेण्यासाठी जगतोय? एवढं तरी कळतं. पण जो पदार्थ दुःख रूप आहे मुळात, तो पदार्थ घेतल्यानंतर सुख कसं मिळेल? दृश्य पदार्थ जर असत, जड आणि दुःख रूप आहे तर तो पदार्थ घेतल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल असं कसं शक्य आहे? जर कांजी प्याला आणि अमृताचा परिणाम पाहू लागला तर कसं शक्य आहे? मी म्हणून जगी बुडीत जली कृतनिश्चयाशी, त्याने चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली. सुख म्हणून म्हणजे मी म्हणजे सुख म्हणून जगाला जर घेऊ लागला म्हणजे दृश्य पदार्थालाच प्राप्त करू पाहतो तर त्याच्यातून सुख मिळेल कसं? पण सुख मिळण्यासारखं वाटतं त्याचं काय? ह्या पदार्थांपासून सुख मिळण्यासारखं वाटतंय, बरोबर आहे ना? का नाही वाटत? ह्या सगळ्या पदार्थातून सुख मिळण्यासारखं वाटतं, याचं काय? ह्याची विल्हेवाट काय लागणार? ते का वाटतं त्याचं कारण, त्याचा अभ्यासही आपण करणार आहोत. हा ग्रंथ तुम्हाला या सर्वाचा विवेक देणारा ग्रंथ आहे. दृक आणि दृश्य या दोन्ही पदार्थांचा सविस्तर अभ्यास किंवा ह्याचा सखोल अभ्यास करणारा हा ग्रंथ आहे. पहिल्या चरणामध्ये आपण रूप दृश्य ठरवलंय, नेत्र हा दृक ठरवलाय, पुढे डोळा दृश्य ठरवलंय आणि मन हे दृक ठरवलेलं आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. डोळा हा सुद्धा दृश्य असल्यामुळे डोळ्यांपासून सुद्धा आपल्याला काही फायदा नाही. म्हणून आपण डोळा फक्त माध्यम, दुर्बीण मात्र एवढाच धरावा. त्याच्या पुढे जेवढी त्याची ऐपत आहे तेवढंच त्याला किंमत. डोळ्याची जेवढी किंमत तेवढी त्याला किंमत द्यावी, पुढे शांत राहावं. त्याच्यापेक्षा त्याला जास्त किंमत देऊ नये. म्हणून डोळा आणि त्याच्या पुढे असलेले सगळे दृश्य पदार्थ या दोघांना आपण दृश्य या वर्गात टाकून असत, जड आणि दुःखरूप असं ठरवलेलं आहे. इथपर्यंतचा आपला विवेक आज झाला. पुढील चिंतनामध्ये आपण याच श्लोकावर उर्वरित भागाचा अभ्यास करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच
पूर्ण रामदत्त. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाकेत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा अदृष्ट जये होवावेजी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.